सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं, सरकार झुकलं की आंदोलकांचा नवा टप्पा. बिनधास्त बोलूया. नमस्कार मित्रांनो. 26 दिवस अन्नाचा एकही घास नाही, फक्त पाणी आणि आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेला अहिंसक संघर्ष. संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारणा तसेच सार्वजनिक परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात आंदोलनाचा प्रमुख चेहरा सोनम वांगचुक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. पण त्यांनी उपोषण का सोडलं? सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या का? आंदोलन आता संपलं आहे का, की हा एक फक्त संघर्षाचा नवा टप्पा आहे? चला बिनधास्त बोलूया. नेमकं काय घडलं? मित्रांनो, सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनामागे प्रमुख मुद्दा होता सार्वजनिक परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी. उपोषण जसं जसं पुढे सरकत गेलं तसं तशी त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढू लागली. डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही दिला. शेवटी त्यांना गुरुग्राम मधील रुग्णालयात हलवण्यात आलं. उपोषण का मागे घेतलं? सर्वात महत्वाचा प्रश्न, सोनम वांगचुक यांनी अचानक उपोषण का सोडलं? त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारसोबत अनेक दिवस चर्चा सुरू. सरकारकडून काही महत्वाची लेखी आश्वासनं देण्यात आली. त्यामध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही, परीक्षा व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत मांडला जाईल आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा तसेच कथित पेपरफुटी प्रकरणांमधील पुढील चर्चा केली जाईल, अशी आश्वासनं मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचं उपोषण कोणी सोडवलं? रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचं आपलं उपोषण सोडलं. यावेळी लडाख मधील काही प्रतिनिधीही उपस्थित होते, तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती. तर प्रश्न असा आहे, आता आंदोलन संपलं का? याचं उत्तर आहे नाही. सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवलं असलं तरी आंदोलनाशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांच्या मुख्य मागण्यांवर अंतिम निर्णय होईपर्यंत शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार आहे. म्हणजे उपोषण संपलं, पण आंदोलन अजूनही संपलेलं नाही. त्यात सरकारची भूमिका महत्वाची ठरते. या संपूर्ण घडामोडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला पाळावा आणि लवकर बरे व्हावेत असे शुभेच्छाही दिली. दरम्यान केंद्र सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारल्याचंही दिसून आलं. या आंदोलनाचं महत्व काय होतं? मित्रांनो, हे आंदोलन फक्त एका व्यक्तीचं नव्हतं. हा मुद्दा होता देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा. जेव्हा स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तेव्हा प्रत्येक विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतो. अशा वेळी जर पेपरफुटी किंवा गैरव्यवहाराचे आरोप झाले तर सर्वात मोठं नुकसान होतं ते प्रामाणिक विद्यार्थ्यांचं, त्यांच्या केलेल्या मेहनतीचं. म्हणूनच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे कोणत्याही लोकशाहीसाठी, देशासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता पुढे काय घडू शकतं? आता सर्वांचे लक्ष असेल सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण करतात. संसदेत या मुद्द्यांवर काय चर्चा होते? शिक्षण व्यवस्थेत काय बदल होऊ शकतात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जातात? कारण उपोषण संपलं असलं तरी प्रश्न अजून कायम आहेतच. मित्रांनो, लोकशाहीमध्ये संवाद, शांततापूर्ण आंदोलन आणि चर्चेतून तोडगा काढणं हीच सर्वात योग्य दिशा मानली जाते. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं आहे, पण त्यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे उपोषणाचा शेवट झाला आहे, पण उत्तरदायित्वाच्या लढ्याची आता खरी सुरुवात झालेली आहे. तुमच्या मते शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने आणखी कोणतं पाऊल उचलायला हवीत? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. अशाच तथ्याधारित, संतुलित आणि सखोल विश्लेषणासाठी बिनधास्त बोलू चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.